हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा. हे धिरडे बघत आहेत तर तुम्हाला कशाचे धिरडे वाटत आहेत? मस्तपैकी ज्वारीचेच धिरडे वाटत आहेत ना? तर मी हे धिरडे केलेले आहेत ते ज्वारीचे नसून आपल्या मटकीचे आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही की असे परफेक्ट असे धिरडे मटकीपासून पण होतात. पण मी आज बनवून दाखवलेले आहे. एकदम परफेक्ट असे मटकीचे धिरडे बनवलेले आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी मटकी घेतलेली आहे मोड आलेली. त्यामध्ये छोटी वाटीनं 1 वाटी ज्वारीचं पीठ टाकले आणि छोट्या वाटीनं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि त्याचे दंटल घातलेले आहे, कोथिंबीरच्या काड्या, आणि परत लसूण हिरवी मिरची पण टाकून घेतली. त्यामध्ये थोडंसं अद्रक टाकलं आणि परत त्यामध्ये मी थोडासा कांदा टाकून घेणार आहे बारीक चिरलेला. थोडासा मध्ये अगदी 2 चमचे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले. आता त्यामध्ये जिरा पावडर पण टाकून घेतली. लाल तिखट थोडंसं टाकले कारण की हिरवी मिरची तिखट असल्यामुळे. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये 1 वाटी दही टाकून घेतलेले छोट्या वाटीने. आता यामध्येच पाणी पण टाकून घेऊया आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून मिक्सरला काढून घेणार आहेत. तुम्ही जर याचे धिरडे केले ना तर कोणी पण ओळखणार नाही की हे धिरडे मटकीचे आहेत म्हणून. तर रेसिपी एकदा करून बघा, खूप छान होते. आता हे सर्व एकदम बारीक असं मी वाटून घेतलेले आहे. त्यामध्ये 1-2 लसूण होता मोठा मोठा, तो बाजूला काढून ठेवला. तुम्ही बघू शकता बॅटर किती सुंदर असं तयार झाले. आता आपण डोशाच्या तव्यावर मस्तपैकी तेल लावून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून ते कपड्याने पुसून घेऊया. तर मस्तपैकी तवा आपला गरम झालेला आहे. त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तवा हा नॉनस्टिकचाच वापरलेला आहे मी. आता हे तव्यावर थोडंसं पाणी छिडकून घ्यायचं म्हणजे आपलं धिरडं अजिबात तव्याला चिटकणार नाही. आता इथे थोडंसं पाणी टाकून घेतलंय. व्यवस्थित कपड्यानं, ओल्या कपड्यानं पुसून घ्यायचं, नाहीतर ना आपल्या हाताला पोळतं. आता इथे कोरडं करून घेतलं तवा. आता यावर आपण छानपैकी धिरडं करून घेणार आहेत. असं पळीनं ओतायचं आणि पळी न उचलता असं गोल गोल पळी फिरवून घ्यायची. एकदम आपलं परफेक्ट असं धिरडं तयार होतं आणि कोणाला ओळखायला पण येणार नाही की हे धिरडं मटकीचं आहे म्हणून. आता वरून थोडंसं हलकंसं 1 चमचाभर असं तेल ओतून घेतलं. आता खालून मस्तपैकी धिरडे शिजेल. धिरडे शिजत आलं की मग उलटून घ्यायचं. आणखीन थोडंसं मी तेल लावलेलं आहे उलटण्यानं. खाली गॅस मीडियम गॅस ठेवायचा, एकदम फास्ट पण गॅस नाही ठेवायचा, नाहीतर आपलं धिरडं करपून जाणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचं पौष्टिक धिरडं जर तुम्ही करून खाल्ला तर तुमचं वजन पण कमी व्हायला हे मदत करणार आहे. आता मस्तपैकी खालून गरम झालेलं आहे धिरडं. आता छानपैकी मी उलटून घेते. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं पातळ मऊ लुसलुशीत तयार झालेलं आहे धिरडं. आता हे मस्तपैकी गरम झालेलं आहे. दोन्ही साईडनं छानपैकी भाजून घेते. तुम्हाला खरपूस असं भाजायचं असेल तर थोडंसं मंद आचेवर जास्त वेळ भाजून घ्यायचं म्हणजे खरपूस असं होतं. पण इथे मला धिरडे मऊ लुसलुशीत करायचे होते. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आपले मटकीचे मोड आलेले धिरडे तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारची रेसिपी तुम्हाला आवडली का ते मला कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी अर्चना लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा प्रकारचे धिरडे जर दररोज तुम्ही खाल्ला तर तुमचं वजन दर महिन्याला 2 ते 3 किलो कमी होणार आहे. कारण की यामध्ये भरपूर असं प्रमाणात प्रोटीन आहे आणि त्यामुळे तुम्हाला भूक पण लागणार नाही. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.